आता इथं अनेक मुली आहेत, अनेक स्त्रिया आहेत. आजही तुम्ही माहेरी जा, तुम्ही माहेरी येणार म्हटल्याबरोबर दिवसभर आई तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असते. तुम्ही नुसतं उमऱ्यात पोहोचायला उशीर, पटकन म्हातारी पळत येते, लगेच गालावरून हात फिरवल, डोक्यावरून हात फिरून बोटं मोडल, पाणी वाळून टाकल, भाकरीचा तुकडा वाळून टाकल, पटकन ती तिचे ओठ तुमच्या गालावर लावील. काय मजा आहे की नाही त्या स्पर्शात? तिनं नुसतं विचारलं, बाई बरं आहे का ग, तरी सुद्धा सगळा प्रवासाचा शीन संपून जातो. आई वडिलांच्या त्या स्पर्शामध्ये, त्या संवादामध्ये एक वेगळी ऊर्जा आहे, एक वेगळी जादू आहे. आईनच पोराला जवळ घ्यायचं असतं, आईनच गालावरती ओठ लावायचे असतात. मी हल्ली बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना पण फ्लाइंग किस द्यायला लागल्या. चलो बाय, टेक केअर. आमचा त्या पोरांसोबत संवाद नाही, त्या पोरांसोबत आमचा स्पर्श नाही. मला आठवतंय साहेब, मी पुण्यात शिकायला गेलो, माझी आई नगरवरनं पुण्याला जेवणाचा डबा एसटीनं पाठवत होती. 9:30 वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला आमचा डबा यायचा. 9:30 वाजता जर जेवणाचा डबा नगरवरून पुण्यात येत होता तर 6च्या गाडीनं आईनं डबा दिला असेल. 6च्या गाडीला जर आईचा डबा तयार होता, आई 4 वाजता उठली असेल, पीठ मळला असेल, भाकर थापली असेल, आईच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल. 2 वर्षात मी चतकोर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही, कारण माझी आई सकाळी उठून माझ्यासाठी डबा तयार करून पाठवते. आणि डबे फडक्यात यायचा असतो, मुलं काय करतात. आणि या प्रश्नांची उत्तरं आफ्टर 60 जर खणखणीत द्यायची असतील तर आता मुलांचा आहार, मुलांचे संस्कार याच्यावरती जरा वेळ द्या, तो वेळ आवर्जून काढा. या मुलांना जितकी सुविधांची गरज आहे त्याहीपेक्षा आपल्या वेळेची, आपल्या संवादाची गरज आहे. तो संवाद आपल्या मुला मुलींसोबत आहे का? मला वाटतं याचा विचार करण्याची ही वेळ आलेली आहे. काय द्यायचं मुला मुलींना, कुठल्या विषयांवरती आपण त्यांच्यासोबत बोलायचं, हे जर ठरवता आलं नाही तर तो या पिढीवरती आपण केलेला अन्याय असेल. म्हणून या निमित्तानं त्यांच्या भविष्याचा विचार करत असताना केवळ आणि केवळ त्यांची नोकरी आणि केवळ आणि केवळ त्यांचं पॅकेज, एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या डोक्यात असं असतंय की मुलांसाठी कोट्यवधी रुपये कमवून ठेवले म्हणजे झालं. त्या अमिताभ बच्चनचा एक पिक्चर पाहिला होता, एक डायलॉग होता, तुम्ही लायकी निर्माण करा त्या मुलांमध्ये. तुम्ही कोट्यवधी रुपये कमवून ठेवले, पोरगं नालायक निघलं तर 2 दिवसात काडी लावून टाकते सगळ्याला. पण तुम्ही लायकी निर्माण करा त्याच्यात कमवण्याची, ते त्याच्या पायावर उभं राहतंय, त्याच्या मनगटाच्या जोरावर ते उभं राहत आहे. तुमचं मिटतंय का नाही? काय टेक्निकल प्रॉब्लेम आहे का? झालं का? झालं ना? तुम्ही आता कुणी उठू नका, गडबड करू नका. तुम्ही नेमकं माझ्या अशा नजरेच्या टप्प्यात आहेत. आमची गाडी रंगात यायला आणि तुमचं उठायला आणि बसायला एकच होते. मी सांगत होतो, मुलांसाठी केवळ पैसे कमवून ठेवणं हा उद्देश नाहीये. पैसे कमवा, परंतु त्या पोरांमध्ये आम्ही ती लायकी निर्माण करतो का कमवण्याची? त्यांना मोठी स्वप्न दाखवा. तुम्ही तुमची स्वप्न त्यांच्यावरती लादू नका, त्यांना स्वप्न दाखवा, त्यासाठी धडपड करू देत. पण मला हे जमलं नाही म्हणून पोरानं ते केलं पाहिजे या विचारातून मात्र आपण त्यांना बाजूला करायला हवं. आमच्याकडे एक सर्कस आहे आणि त्या सर्कसमध्ये रोज वाघ सिंहाचे प्रयोग दाखवले जातात. एक लहान मुलगा एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू घेऊन त्या सर्कसच्या मॅनेजरकडे गेला आणि सर्कसच्या मॅनेजरला म्हटला, हे वाघ सिंहाचे प्रयोग दाखवणं बंद करा, उद्या आहे ना या पिल्लाचा प्रयोग झाला पाहिजे. ते म्हटले, अरे सर्कसमध्ये लोक वाघ सिंह बघायला येतात, हे तुझं कुत्र्याचं पिल्लू कोण बघेल? म्हटलं, हे पिल्लू विशेष आहे. म्हटले, काय विशेष आहे? म्हटले, हे सुंदर पियानो वाजवत. त्या पोरानं बॅग मधनं पियानो काढला, त्या पिल्लाच्या समोर ठेवला आणि ते पिल्लू सुंदर पियानो वाजवायला लागलं. सर्कसचा मॅनेजर म्हटला, उद्या वाघ सिंह नाही, पहिला प्रयोग या पिल्लाचा होणार. या दोघांमध्ये चर्चा सुरूच होती. तेवढ्यात एक मोठं कुत्र आत आलं, त्या पिल्लाला असं दातात उचललं, रागात त्या पियानोवरती लात मारली आणि त्या पिल्लाला घेऊन बाहेर निघून गेलं. त्या सर्कसच्या मॅनेजरने विचारलं, हे कोण आहे आणि एवढा राग का?
त्यानं सांगितलं ये इसकी माँ है, इसे डॉक्टर बनाना चाहती है. आपल्याकडे नियम आहे का? ज्याला पियानो वाजवता येतो त्यानं डॉक्टर होऊ नये, ज्याला डॉक्टर व्हायचंय त्यानं पियानो वाजवू नये. आम्ही छंदांमध्ये, आवडीनिवडीमध्ये, करिअरच्या जागांमध्ये गफलत करत राहिलो. म्हणून आपण शोधा आपल्या मुलांमध्ये काय चांगलं आहे. प्रत्येक जण एकमेकांपेक्षा वेगळा. आणि मला वाटतं हे पोरांचं सॉर्ट अनालिसिस करणं, त्यांच्या स्ट्रेंथ विकनेस ओळखणं, त्यांना अपॉर्च्युनिटी कुठे आहेत, त्यांना भीती नेमकी कशाची आहे, याचं अवलोकन करणं हे पालक आणि शिक्षक म्हणून आपली जबाबदारी असली पाहिजे. शिवाजी महाराजांनी तेच केलं. शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं ना, त्यांनी ओळखलं आपल्या कोणत्या मावळ्यामध्ये काय चांगलं आहे, आपल्या कोणत्या कार्यकर्त्यामध्ये काय स्ट्रेंथ विकनेस आहे ते ओळखलं आणि ती जबाबदारी त्या कार्यकर्त्याला दिली. ते जर म्हटले असते नाही हे आलाय ह्याला ही जबाबदारी, ओळखलं स्ट्रेंथ आणि विकनेस, त्याची कौशल्य बघून ती जबाबदारी दिली आणि म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं. आपल्यालाही तेच करावं लागेल. आपल्या मुलामुलींमध्ये काय कौशल्य ती ओळखावी लागतील. एक गंमत सांगतो तुम्हाला. शिवाजी महाराजांनी त्यांचे सगळे सवंगडी जंगलामध्ये जायचे आणि तिथे दांडपट्टा कसा फिरवायचा, तलवारबाजी कशी करायची याचं सगळं प्रशिक्षण चालायचं. आणि हे कुणाला कळू नये म्हणून जंगलाच्या बाहेर 2 पोरांना उभं करायचं आणि त्यांना सांगितलेलं होतं कुणी अनोळखी माणूस जर येताना दिसला तर प्राण्याचा किंवा पक्ष्याचा आवाज काढा. प्राण्याचा पक्ष्याचा आवाज आला का मावळ्यांनी शस्त्र लपून ठेवायची आणि विट्टी दांडू खेळायला सुरू करायचं. 2 पोरं अशी बाहेर उभी केलेली. तिकडून बहिर्जी नाईक येत होते. बहिर्जी नाईकांना येताना बघितलं आणि या 2 पोरांनी मोराचा आवाज काढायला सुरुवात केली. मोराचा आवाज आल्याबरोबर राजांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी शस्त्र लपून ठेवली आणि विट्टी दांडू खेळायला सुरू केलं. बहिर्जी नाईक आत आले, राजांना मुजरा केला आणि म्हटले राज मला स्वराज्यात काही नोकरी मिळेल का. राजांनी विचारलं काय कौशल्य तुमच्यात सांगा, ती जबाबदारी तुम्हाला देऊ. बहिर्जी नाईकांना सांगितलं राज तुम्ही शोधा, तुम्ही द्याल ती जबाबदारी स्वीकारायला मी तयार आहे. राजे म्हटले 2 दिवसांनी तुम्ही या, आपण ओळखूयात आणि ती जबाबदारी तुम्हाला दिली जाईल. बहिर्जी नाईक जंगलातनं जायला निघाले. 4-5 पावलं पुढे गेले. 4-5 पावलं पुढे गेल्यानंतर बहिर्जी नाईकांनी पुन्हा राजांकडे वळून बघितलं, राजांना मुजरा केला आणि म्हटले राज जंगलाच्या बाहेर तुम्ही जी 2 पोरं उभी केल्या त्यासनी सांगा या दिसात मोर वरडत नसतात म्हणून. बहिर्जी नाईकांचं एवढं वाक्य शिवाजी राजांनी ऐकलं आणि बहिर्जी नाईकांना गुप्तहेर खात्याचं प्रमुख बनवलं. प्रत्येकात काहीतरी वेगळं कौशल्य असतं आणि म्हणून ती कौशल्य आम्हाला ओळखता आली पाहिजेत. आम्ही ती कौशल्य ओळखत नाहीत आणि मग लादत राहतो हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे. मला वाटतं या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण मुलांच्या जडणघडणीसाठी एक वेगळा विचार करायला हवा, त्याच्यासाठी एक वेगळा वेळ द्यायला हवा. मुलांना मोठी स्वप्न दाखवायला हवीत. आम्ही पोरांना मोठी स्वप्न सुद्धा दाखवत नाहीत. पोरग काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगतं अंथरून पाहून पाय पसर, अंथरून पाहून पाय पसर. चला ते पोरग हातपाय खोडून खोडून मरून गेलं पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत. आज इथून घरी गेलात ना, बापानं पोराला सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरामध्ये निर्माण करता आली पाहिजे. शिवाजी महाराज एका सरदाराच्या पोटी जन्माला आले पण वडिलांनी सांगितलं, आईनं सांगितलं राजे तुम्ही हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकता. काय परिस्थिती हो त्या काळामध्ये औरंगजेबाच्या विरोधात, त्या सगळ्या शाह्यांच्या विरोधात लढणं सोपं होतं का. पण आई आपल्या लेकराला सांगते राजे तुमच्यामध्ये ती ताकद आहे, उचला जमशेर. पुण्यामध्ये तर मुरार जगदेवानं गाढवाचा नांगर फिरवला होता. त्या पुण्यामध्ये एक पहार रोवली होती आणि सांगितलं होतं जो कुणी ही पहार उपसेल त्याच्या कुळाचा नायनाट होईल. प्रचंड अंधश्रद्धा. मुरार जगदेवाला सगळेजण घाबरलेले, सगळेजण पुन्हा सोडून गेले. आणि जेव्हा जिजाऊ आपल्या छोट्याशा शिवबांना घेऊन पुण्यात आल्या, कसब्यामध्ये तिथे गणपतीचं मंदिर बांधलं, लाल महाल बांधला, आजूबाजूला वाडे तयार केले, पण तिथं राहायला यायला कुणी तयार नव्हतं. आजूबाजूच्या सगळ्या लोकांच्या मध्ये एक दहशत होती की अरे ही पहार जर कुणी उपसली आणि इथं जर कुणी राहायला आलं तर सगळ्या कुळाचा नायनाट होईल. आई
आपल्या एवढ्याशा शिवाजी राजांना, एवढ्याशा मुलाला सांगते, शिवबा उपसाती पहार द्या भिरकावून. शिवाजी राजांमध्ये ते धाडस आईनं निर्माण केलं आणि सांगितलं, पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवा. शिवाजी राजांनी पुण्यामध्ये आपल्या आईच्या सांगण्यावरून सोन्याचा नांगर फिरवला आणि पाहता पाहता स्वराज्य उभं राहिलं. लिंबू टिंबू पोरं शिवाजी राजांनी गोळा केली, त्यांच्या हातात समशेरी दिल्या आणि सांगितलं, आपल्याला आपलं आपलं एम्पायर उभं करायचं. आणि हे स्वप्न शिवाजी राजांच्या गळी कुणी उतरवलं? ते त्यांच्या आईनं, ते त्यांच्या वडिलांनी ते स्वप्न उतरवलं. आई वडील म्हणून किमान चला यश येईल, अपयश येईल. बरं आता काय, ते स्वप्न तर असं होतं, पकडले गेले तर थेट मृत्यूच आहे. समजा शिवाजी राजे औरंगजेबाच्या हाती लागले असते, काय परिस्थिती होती? थेट मृत्यूच आहे. का शहाजी राजे म्हणले, शिवाजी राजे तुम्ही लढला, पकडल्यावर मी बघून घेईल, चांगला वकील देऊ, हायकोर्टात जाऊ. पकडल्यावरती थेट मृत्यूच आहे. याची जाणीव असून सुद्धा एवढं मोठं स्वप्न एखादा मुलगा बघतो आणि एक आई खंबीरपणे शिवाजी राजांच्या पाठीमागे उभी राहते. शहाजी राजांना तर स्वराज्य संकल्पक म्हटलं जातं. ही आई वडिलांची भूमिका आहे. ते बळ देणं, ती ताकद पोरांच्या पाठीमागे निर्माण करणं. लढ, मी आहे तुझ्यासोबत. किमान तेवढं धाडस तर पोरांमध्ये निर्माण करू. ते धाडस निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे. पण आम्ही आमच्या पोरांना सांगितलं, आमची स्वप्न असली पाचगळ, ह्याच्या पाया पड, त्याची चिठ्ठी आण, इथं तर चिटकलं पाहिजे, तिथं तर लागलं पाहिजे, बँकेत तर घ्या, पतसंस्थेत तर घ्या, मार्केट कमिटीला तर लागलं पाहिजे, 10-20 लाख रुपये भरतंय, 2-4 हजार रुपयानं काम करतंय. काय जिंदगी आम्ही जगतो. आता आम्ही तिथे मगाशी बोलत होतो, गप्पा मारत होतो. ते सांगत होते की आमच्या शेजारचा एक मुलगा इंजिनियर झाला, पुण्यामध्ये 1 लाख रुपये पगार घेतोय. म्हणलं त्याला विचारा शिल्लक किती राहतात. 1 लाख रुपये पगार घेते, एक फ्लॅट घेते गेल्या पुण्यात 50 लाखाला 1 BHK. त्याचेच हप्ते 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 5-25 हजार रुपये हप्ते आहेत. नंतर गाडीचे 5-25 हजार रुपये, किराणा, LIC, फोनचं बिल, लाईटचं बिल, अमुक तमुक. ते महिन्या अखेर इकडेच वडिलांना फोन करताय, जरा 20 हजार पाठवता का म्हणताय. मी म्हणत नाही तुम्ही नोकऱ्या करू नका, मी म्हणत नाही की तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करू नका, पण का आम्ही थोडासा मोठा विचार करायचा नाही. इंजिनिअरिंग झाल्यानंतर प्रत्येकाला का वाटावं की आपण नोकरीच केली पाहिजे. का एखाद्या पोराला वाटत नाही की अरे मी संशोधनाच्या क्षेत्रामध्ये जाईल, साधं मी स्वतःचा एक वर्कशॉप सुरू करेल. मी आता 1 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये मुंबईमध्ये चेंबूरला होमी बाबा इन्स्टिट्यूट आहे, मी तिथे गेलो होतो व्याख्यानाला. अनेक सायंटिस्ट होते, अनेक विद्यार्थी होते. होमी बाबांच्या नावाने ते अणुसंशोधन केंद्र चालतं. होमी बाबा जेव्हा भारतामध्ये आले, 2ऱ्या महायुद्धाचा काळ होता आणि त्या परिस्थितीमध्ये स्वतःला अगोदर त्यांनी एस्टॅब्लिश केलं होतं जगभरात सायंटिस्ट म्हणून. पण होमी बाबांच्या लक्षात आलं की भारताला जर अणुऊर्जा क्षेत्रात काही करायचं असेल तर आता सुरुवात करावी लागेल. टाटांच्या मदतीनं टाटा इन्स्टिट्यूट सुरू केलं. नंतर गव्हर्नमेंटकडनं ती 1200 एकर जागा मागून घेतली. आज जे काही भारत अणुऊर्जाच्या क्षेत्रात तुम्हाला दिसतोय त्याचं कारण जर कोण असेल तर होमी बाबा आहेत. मी तिथं ते जे विद्यार्थी होते त्यांच्याशी बोललो. बोटावर मोजण्या इतके सुद्धा महाराष्ट्रातली पोरं नव्हती. पश्चिम बंगाल, कोलकाता तिकडनं आलेली अनेक मुलं मी पाहिली. या मुलांना माहित आहे इथली एक्झाम दिली पाहिजे, ही क्लिअर केली पाहिजे, आपण सायंटिस्ट म्हणून काहीतरी केलं पाहिजे. अनेक क्षेत्र तुमच्यासाठी खुली आहेत, पण आमच्या डोक्यात एकच आहे, इंजिनिअरिंग, मेडिकल. याच्या पलीकडे आणि फार फार तर स्पर्धा परीक्षा, याच्या पलीकडे आम्ही जायला तयार नाही होत. का आम्हाला वाटत नाही उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात यावं. काय परिस्थिती महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं. टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोरींची, बांधकाम व्यवसायात UPचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. आम्ही कुठे आहोत. आम्ही फक्त कॉलेजच्या कट्ट्यावर बसून पिचकाऱ्या मारणं, प्रेम प्रकरण चघळणं, सिस्टीमला शिव्या घालणं, नाहीतर कुणाच्या तर माग की जय. बरं साहेब, माग निम्म्यांना माहित नसतंय पुढं कुणाचा जय जयकार चाललाय. कानाव की पडलं का आम्ही जय म्हणायचं, यात आम्ही आमचं तारुण्य वाया घातलं. उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या. दुबईमध्ये काल 2 दिवस झाले आपण पाहतोय, दुबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस हे ते. पण मला दुबईचा हेवा वाटतो. काय होतं दुबईमध्ये 84-85 पर्यंत. फक्त तेलाचे पैसे होते. आज दुबई कुठच्या कुठे निघून गेलं. 84-85 पर्यंत दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. आज जगातला सगळ्यात बिझीएस्ट एअरपोर्ट दुबई.
जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई. त्यांना कळलं आपल्याकडे जे पैसे आहेत ते त्यांनी प्रॉपर वेनं युटिलाइज केले. जगाला आकर्षित केलं दुबईनं स्वतःकडे. बुर्ज खलिफा म्हणून एक इमारत आहे, शेकडो मजले वर घेऊन जातात, वरून खाली घेऊन येतात आणि वर जाऊन खाली यायला हजारो रुपयांचं तिकीट काढावं लागतं. आता कर्नाटक गव्हर्नमेंट सुद्धा तशा प्रकारचं एक मोठं टॉवर उभं करत आहे. दुबईला कळलं वाळवंटामध्ये आपण असं काही उभं करू की सगळं जग आपल्याकडे आकर्षित होईल. पर्यटनाच्या आत्ताचा बिझनेस एक्सपो तो पण दुबईमध्ये झाला. का आमच्या पोरांना वाटत नाही की आपणही पर्यटनाच्या क्षेत्रात काही केलं पाहिजे? का चंद्रपूरच्या 5-10 पोरांना असं वाटू नये की आपण एखादी पर्यटनावरती काम करणारी संस्था उभी करावी? का जगभरातल्या लोकांनी ताडोबाला येऊ नये? का जगभरातल्या लोकांनी इथे चंद्रपूरमध्ये येऊन राहू नये? ताडोबाला आलेल्या लोकांनी 4 दिवस चंद्रपूरमध्ये राहिलं पाहिजे, फिरलं पाहिजे. असं काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं पाहिजे. पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये दुबई सारखा देश जगाला स्वतःकडे आकर्षित करतो. आम्ही का? मी आता RDC सरांशी बोलत होतो, त्यांनी सांगितलं की आता इथे बॉटनिकल गार्डन होतंय, सायन्स सेंटर होतंय आणि हे केलं पाहिजे. ताडोबाला आल्यानंतर वाटलं पाहिजे मी 2 दिवस चंद्रपूरमध्ये राहावं, 1 दिवस मी बॉटनिकल गार्डनला गेलं पाहिजे, 1 दिवस मी सायन्स सेंटरला भेट दिली पाहिजे. आणि हे करायला पाहिजे. मित्रांनो, मी जेजुरीला गेलो होतो. तुम्ही गेलता का कधी जेजुरीला? तुमच्याकडे माहित नाही, पण आमच्याकडे लग्न झालं का जेजुरीला जावं लागतंय. ते महेश कोठारीनं मालिका काढल्यानंतर खंडोबा जेजुरी सगळ्यांना परिचित झाले. आणि ते बायकोला उचलून न्यावं लागतंय 5 पायऱ्या. ज्याला उचलण्यासारखे ते जाऊन या. मी जेजुरीला गेलो होतो आणि 4-5 पोरं जेजुरी गडाचे फोटो काढत होती. मी त्या पोरांना विचारलं काय करता रे फोटो काढून? एक पोरगा मला म्हणला, दादा किती दिवस बॅनर लावायचे? चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हटला मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटला. आणि म्हणलं आणून काय करणार? काय नाही म्हणला, खालून वर गडाव त्यांना पाय घेऊन जाणार आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला होतो का नाही बघा म्हटलं. वाजून खणखणीत नाणं बाजारात तुम्हाला विकता आलं पाहिजे. विक्रीची कौशल्य तुम्ही आत्मसात केली पाहिजे. आम्हाला पिकवता येतं, आम्हाला कष्ट करता येतात, पण दुर्दैवानं आम्हाला विकता येत नाही. आता एक मुलगा बाहेर गेला आणि कोल्ड्रिंकची बॉटल घेऊन आला. कोल्ड्रिंक कंपन्यांनी जगभरामध्ये आपलं पेव निर्माण केलं. जगभरातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांनी भारतामध्ये आपलं मार्केट एस्टॅब्लिश केलं. कुछ तो तूफानी करते हैं, डर के आगे शब्बास. सोलापूरला तर लग्न जमत नाही म्हणून तरुण पोरांनी कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढला होता 2 महिन्यापूर्वी. कलेक्टरला एवढंच काम आहे का तुमचे लग्न जुळवायचे? स्वतःला सिद्ध करा, लात मारील तिथून पाणी काढल अशी ताकद तुमच्यात असली पाहिजे. रांगा लागतील तुमच्या दारामध्ये. पण आम्ही शाळा कॉलेजातल्या दिवसात इकडे तिकडे टवाळ्या करत फिरणार आणि मग लग्न जमत नाही, कोण पोरगी देत नाही. आमच्याकडे तर एकाचं लग्न जमेना, त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं, म्हणला ते मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढवून सांगायचा म्हणला, मग लग्न जमत. मुलीच्या वडिलांनी याला विचारलं पगार किती? यांना जरा अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणताय तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो म्हटलं. तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात? आणि तरुण पोरांना तर माझं सांगणं आहे, तुम्ही आता तुमच्या कौशल्यांकडे, तुमच्या महाविद्यालयीन आयुष्याकडे थोडंसं गांभीर्यानं बघा. या का आपण स्पर्धा परीक्षांमध्ये जावं, शेतीमध्ये नवीन संशोधन करावं, संशोधनाच्या क्षेत्रामध्ये जावं, कला, क्रीडा, साहित्य, मनोरंजन, राजकारण, समाजकारण, किती क्षेत्र आपल्यासाठी खुली आहेत. झोकून द्या स्वतःला. हे आयुष्य पुन्हा नाही. अरे पोरींनो, उद्या जर तुमच्यापैकी कोण कलेक्टर झालं, लाल दिव्याच्या गाडीत बसून यालीत, तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल, अख्ख्या जिल्ह्याचं प्रशासन तुमच्या ताब्यात असेल. RDC साहेब इथं आत बसले होते, लगेच इथले मॅनेजर आले, सर जरा ECचं काम. सर म्हणले उद्या या भेटा. एका सहीनं एखाद्या माणसाचं आयुष्य बदलतं, एखाद्या गावाचं भवितव्य बदलतं. आणि हे अधिकार तुमच्या सहीत यायला तुम्हाला करायचंय काय? आयुष्यातली 5-10 वर्ष गांभीर्यानं शिक्षणाकडे बघायचंय, प्रयत्न करायचे, लढायचे, हेच करायचंय आपल्याला. या वयात आम्ही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, मग पुढचा सगळा प्रवास खडतर आहे.
ज्या लोकांनी महाविद्यालयीन आयुष्यामध्ये थोडासा खडतर प्रवास केला, अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट केलं, त्यांची करिअर झाली. आणि महाविद्यालयीन जगण्यामध्ये ज्यांनी टिंगलटावळ्या करत बसले, नाही शक्य होऊ शकलं. आता ठरवा, हेच दिवस आहेत तुमचे पाय घसरण्याचे आणि हेच दिवस आहेत उंच भरारी घेण्याचे. या दिवसामध्ये पाय घसरू द्यायचे का या दिवसांमध्ये तुम्ही उंच भरारी घ्यायची, मोठी स्वप्न बघायची, हे तुमचं तुम्ही ठरवा. उद्या जर तुमची आई तुमच्या ऑफिसला आली आणि तिथं लिहिलेलं असेल जिल्हाधिकारी चंद्रपूर, काय तुमच्या आईच्या डोळ्यात आनंद असेल मला सांगा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर, इथं राजमुद्रा असते खांद्यावरती, काय तुमच्या वडिलांच्या चेहऱ्यावरती आनंद असेल मला सांगा. आणि तुमच्या आई वडिलांना हा आनंद मिळवून देण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचं, तिकडचा डोंगर उचलून इकडे ठेवायचं. तुम्हाला फक्त आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचंय. पुढची 5-10 वर्ष आई वडील तुमचे दुश्मन नाहीत. आईनं असं सांगितलं, बाई मोबाईल ठेव, आपल्याला राग येतो. आईनं आपल्याला काय सांगितलं, पोरं सरळ म्हणतात, हे आई तुला काय कळतं ग. माझं सगळ्या पालकांना सांगणं आहे, तुम्हाला जर कोणी म्हणत असेल ना मुलांचे मित्रमैत्रिणी व्हा वगैरे वगैरे, अजिबात तुम्ही तुमच्या पोरांचे मित्रमैत्रिणी होऊ नका. त्यांना शाळे कॉलेजमध्ये खूप मित्रमैत्रिणी, तुम्ही चांगले आईबापच व्हा. योग्य ठीक आहे, ते आम्ही इतके फ्रेंडली व्हायला जातो, मग ते पोरग गळ्यात हात घालतंय, त्या आईला म्हणते तुला काय कळतं का, बाबा तुम्हाला काय समजतं का. इतकंही फ्रेंडली होऊ नका. त्यांचे चांगले आई वडील व्हा. आणि किती नातं मैत्रीचं असावं, मुलांनी त्यांच्या समस्या तुमच्याशी सांगाव्यात, बोलाव्यात, इतकं तुम्ही त्यांच्याशी मैत्रीचं नातं जरूर प्रस्थापित करा. पण अगदी त्यानं तुमचा सन्मानही ठेवू नये इथपर्यंत तुम्ही हे करू नका. चांगले आई वडील व्हा मुला मुलींचे, त्यांना योग्य दिशा द्या, त्यांना योग्य मार्ग दाखवा. तुमच्या नजरेचा धाकही तुमच्या आई वडिलांना असला पाहिजे. आणि पोरांनो, तुमच्या आई बापाचं तुमच्यावर जेवढं प्रेम आहे ना, तेवढं प्रेम या जगात दुसरं कोणी तुमच्यावर करू शकत नाही. तुम्ही तुमच्या आई वडिलांचा सन्मान ठेवायला शिका. ज्या ज्या तरुण मुली इथं बसलेल्या आहेत ना, तुमच्या बापाचं तर तुमच्यावर विशेष प्रेम असतं. वडिलांचं मुलावर जेवढं प्रेम आहे ना, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम वडिलांचं त्याच्या मुलीवर असतं. पोरानं जर वडिलांना काही मागितलं तर वडील म्हणतील, हा 2 दिवस थांब, पगार होऊ दे. आणि पुरीनं काय मागू द्या बरं. बापाला असं वाटतंय कधी निघून देईल आणि कधी नाही. बापाला माहीत असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील, पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देतील. बाप स्वतः फाटलेलं बनियन घालल, पोरीला मात्र शाळेत जायला चांगला ड्रेस घेऊन देईल. बाप सायकलवर कामाला जाईल MIDCत, पोरीला मात्र कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, हॉस्टेलची फी भरल. कोण प्रेम करतो तुमच्यावर एवढं. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो, दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना, मग बाप मान खाली घालतो, जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो, तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. पोरींनो, कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही. तुमच्या वडिलांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे असं कामगिरी काहीतरी करून दाखवा. आत्तापर्यंत तुमची ओळख तुमच्या आईच्या तुमच्या वडिलांच्या नावानं असेल. पोरांनो, एक दिवस असा आला पाहिजे तुमच्या नावानं तुमच्या आई वडिलांची ओळख झाली पाहिजे. आत्तापर्यंत तुमची ओळख काय, त्या अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. एक दिवस असा आला पाहिजे तुमच्या नावानं आई वडिलांची ओळख झाली पाहिजे. त्या कलेक्टर मॅडम आहेत ना, त्यांचे वडील आहेत बरं का. त्या RDC साहेब आहेत ना, त्यांची आई आहे बरं का. त्या तहसीलदार मॅडम आहेत ना, त्यांचे वडील आहेत. डॉक्टर साहेब आहेत ना, त्यांची आई आहे बरं का. अरे, तुमच्या नावानं ज्या दिवशी तुमच्या आई वडिलांची ओळख होईल ना, त्याच्यापेक्षा दुसरा आनंदाचा क्षण तुमच्या आई वडिलांच्या आयुष्यामध्ये नसतो. आणि म्हणून आपल्या आई वडिलांना तो आनंद किमान आम्हाला या आयुष्यामध्ये देता येईल का, यासाठी बाळांनो स्वतःच्या अंतर्मनात कधीतरी डोकून बघा. नोकरी नोकरी नोकरी, नोकरीच्या थोडं पलीकडे जा. या उद्योगात, व्यवसायात, व्यापारामध्ये आपल्या बापाला पिकवता येतं, आपल्याला ते विकता आलं पाहिजे. बाजारामध्ये बटाटा 10-12 रुपये किलोनं विकत आणता आणि वेपर्स एक पॅकेट किती रुपयाला आणला आता? 10 रुपयाला आणलं. 10 रुपयाच्या वेपर्सच्या पॅकेटमध्ये किती वेपर्स होते? 4च होते. बाकी सगळी हवा आहे. बाळांनो, पैसे हवेचे आहेत. तुम्हाला हवा करता आली पाहिजे मार्केटमध्ये. आपण ती कौशल्य आत्मसात करत नाही, विक्रीची कौशल्य आपण आत्मसात करत नाही आणि म्हणून आपण मागे पडतो.
खणखणीत नाणं बाजारात वाजून विकायला शिका. आणि काळ आणि वेळेनुसार जर तुम्ही बदलला नाहीत आणि ही कौशल्य जर आत्मसात केली नाही तर आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. माझ्या पिढीनं, माझ्या वयाचे जे पालक इथं आहेत, आपल्या पिढीनं आयुष्यामध्ये पहिला फोन कोणत्या कंपनीचा घेतला होता? नोकिया 3310, 1100, 1600, 2600. आता नोकिया आहे का? अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही, नोकिया टिकू शकलं नाही. हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा दादा? सोनी. आता मोस्टली सोनी, पॅनासॉनिक, निकॉन, कॅनॉन. आता कॉडॅक आहे का? आता कॉडॅक दिसत नाही. केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी कॉडॅकनं स्वीकारली नाही. कॉडॅक, अहो काय काळ होता कॉडॅकचा. हे पहिल्या रांगेत जे बसलेत ना, यांचे सगळ्यांचे लग्नाचे अल्बम चेक करा. 100% कॉडॅक. त्याच्यात रोल असायचा, 36 फोटो निघायचे, नवरा नवरी हार घालायला आणि याचा रोल संपायला. आणि 6 महिने अल्बम मिळत नव्हते. नवरदेव दमून जायचं, बायको जुनी होऊन जायची तरी अल्बम मिळत नव्हता. आणि त्याला विचारलं ना अल्बमचं काय झालं, ते म्हणायचं फोटो धुवायला दिलेत. कोणत्या नदीवर जात होतं गुणच ठाऊक. एक काळ कॉडॅकचा होता, एक काळ नोकियाचा होता. नोकियानं अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, कॉडॅकनं डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, नाही टिकू शकलं बाजारामध्ये. आम्ही कधी बदलणार आहोत? आम्हालाही बदलावं लागेल काळ आणि वेळेनुसार. मला आठवतंय रविवारी 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा टीव्हीला, आठवतंय का? धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि मध्येच एक जाहिरात लागायची. तुम्हाला नवीन मुलांना माहीत नसेल पण माझ्या वयाच्या सगळ्यांना ती जाहिरात पाठ असणार. लाईफ बॉय है जहा, ऐकलं का? तंदुरुस्ती है वहा. आणि लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत दाखवलेली होती. ताई, भारतामध्ये कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का हो? जनरली भारतामध्ये क्रिकेटची क्रेज होती, पण लाईफ बॉयनं फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत दाखवली. मला प्रश्न पडायचा, हे लाईफ बॉयनं फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली असतील? पण लाईफ बॉयला विचारायचं कोणी? मोनोपोली होती लाईफ बॉयची. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लोक दुकानात जाऊन लाईफ बॉय द्या म्हणायची. लाईफ बॉयचं मार्केट होतं, लाल रंगाचा असा ठोकळा साबण होता. पण त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. लक्स मार्केटमध्ये आल्यानंतर तिकडे राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला. करिश्मा कपूर एकदम फॉर्म मध्ये होती. लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं आपलं मार्केट तयार केलं. लाईफ बॉयला कळलं आता जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर लाल रंगाचा ठोकळा साबण आणि फुटबॉल खेळणारी पोरं उपयोगाची नाहीत. त्यांनी गुळगुळीत साबण बाजारात आणला, लाईफ बॉय गोल्ड नावाचं. आणि त्याची जाहिरात कोण करत होतं? आता फुटबॉल खेळणारी पोरं नाहीत, लाईफ बॉय गोल्डची जाहिरात करत होता कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. ह्या कंपन्यांना कळलं हो मार्केटमध्ये काय लागतंय आणि आपण कसं पोहोचवलं पाहिजे. कोविडमध्ये साहेब एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का? आमचा साबण सुगंधी, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल. कोविडमध्ये एकच जाहिरात होती, 99.9% कीटाणू से मुक्ती. संतूर मम्मी बिम्मी काही नव्हतं कोविडमध्ये, फक्त कीटाणू से मुक्ती. आणि मला साहेब मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. ते मोती वर्षभर कुठं असते काय माहित, ते दिवाळीलाच येते. त्यानं ठरवून घेतलंय वर्षभर झोपतंय, दिवाळीला म्हणताय उठा उठा, दिवाळी आली, मोती साबणानं आंघोळ करायची. गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस मोतीनं आंघोळ केल्याशिवाय त्याला दिवाळी साजरी केल्यासारखं वाटत नाही. त्यानं त्याचं मार्केट, त्याची जागा ठरवून घेतलेली आहे. आपल्याला मार्केट कळलं पाहिजे. सायकल अगरबत्ती कोण आहे ब्रँड अँबॅसेडर? अमिताभ बच्चन. बच्चनच असतंय मोस्टली. एक बांबूची काडी आहे आणि तिला गुंडाळलेली रंगीत सुगंधी माती आहे.
1,500 कोटीची वार्षिक उलाढाल आहे. काय अगरबत्ती? एखाद्या दिवशी जर देवाला अगरबत्ती लावली नाही, देव संपावर जाते का? देवानं सांगितले मला हाच फ्लेवर पाहिजे आणि तोच फ्लेवर पाहिजे? तुम्ही लिहिता फक्त किराण्याच्या यादीत अगरबत्ती आणि दुकानदार देईल ती घेऊन येता. अमिताभ बच्चन ब्रँड अँबॅसिडर आहे, 1,500 कोटीची वार्षिक उलाढाल आहे अगरबत्तीची. लिज्जत पापड कॉपरेटिव्ह सोसायटीने एकत्र येऊन लिज्जत पापड सुरू केलं. काय हो पापड म्हणजे? एखाद दिवशी पापड नसेल तर माणूस उपाशी राहते का? पापड म्हणजे जेवणाला ताटाला एक तोंडाला चव यावी म्हणून एक पापड. पण 750 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे आज लिज्जत पापडची. का आम्ही उद्योग व्यवसायामध्ये यायचं नाही? का आम्ही आमच्या व्यवसायाचं ब्रँडिंग मार्केटिंग करायचं नाही? का आम्ही ही कौशल्य आत्मसात करायची नाही? आम्ही ही कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. लोकांना फिरायला घेऊन जाणं व्यवसाय असू शकतो हे कधी कळलं आपल्याला? पण आज टूर्स ट्रॅव्हल्स, आज मला वाटतं इथेच एक टूर्स कंपनी आहे. आम्ही अनेक वेगवेगळी क्षेत्र तुमच्या माझ्यासाठी खुली आहेत, पण या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आम्ही स्वतःला झोकून देतो का? माझं सगळ्या मुलांना सांगणे, तुम्ही उद्योग व्यवसाय व्यापाराचा विचार करा. सोलापूरमध्ये एक महिलांचा बचत गट आहे, ज्वारीची कडक भाकरी बनवतात. इथं कोणाचं माहेर आहे का सोलापूर? ज्वारीची कडक भाकरी भेटते तिथे, दही आणि शेंगा चटणी लावून ते भाकरी खातात. आणि एक बचत गट ते भाकरी बनवतो. मी त्यांना भेटायला गेलतो. मी त्यांना विचारलं, एक भाकरी बनवायला किती रुपये लागतात? म्हणे 1-1.5 रुपये लागतो. म्हणे तुम्ही हॉटेलला कितीला विकता? म्हणे 2.5 रुपयाला विकतो. म्हणलं हॉटेल मालक खाली किती रुपयाला विकताय? म्हणे तो 10 रुपयाला विकतो. म्हणलं ते हॉटेल मालक 7.5-8 रुपये कमवतो आणि ताई तू 1 रुपया मार्जिनवर काम करते. अडाणी बाई मला हिशोब सांगत होती. ती म्हणली हॉटेल मालकाला एक भाकरी दिवसभर विकत बसावं लागतंय. सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या हॉटेलला आमची भाकर जाते. पहिल्यांदा आम्ही हातावर बनवत होतो, आता आम्ही मशीन घेतली आणि दिवसभरात 50,000 भाकरी आम्ही विकतो. आणि आमची भाकरी विमानात बसून आता परदेशात जाते. आणि काय काय शिकलेल्या त्या महिला? फार शिक्षण घेतलेलं नाही, पण विक्रीचं कौशल्य त्यांनी आत्मसात केलं. मी त्यांना विचारलं तुम्ही हे कुठून शिकलात? त्या बाईनं मला एक एक्सपिरियन्स सांगितला. ते म्हणे आम्ही तीर्थयात्रेला गेलो होतो आणि काळभोर शेत बघितलं. आणि ते शेत पाहिल्यानंतर मला असं वाटलं की कुंड्यांमध्ये माती टाकून झाडं लावावीत, याच्यासाठी आपण ही माती घरी नेली पाहिजे. त्या शेतकऱ्याला म्हटलं आम्हाला थोडी माती देतो. त्यानं आम्हाला 2 पोते माती भरून दिली. इकडे आल्यानंतर ते कुंड्या भेटल्या नाही, झाडं लावायची राहिली, माती तशीच पडून होती. शेवटी ती माती एक दिवशी अशी उन्हात तापून घेतली, साडीमध्ये गाळून घेतली, बारीक बुकटी उरली, त्याच्यात लिंबाची पालं घातली, तुळशीची पानं टाकली, त्याच्यानंतर त्यात सुगंधी द्रव्ये टाकली, 10-20 ग्रॅमच्या पुड्या केल्या आणि शहरातल्या बायकांना फेस पॅक म्हणून विकल्या. आम्ही त्यांना सांगायचो तोंडावर लावून ठेवा 10 मिनिट, गार वाटतंय. आता माती तोंडाला लावल्यावर गार नाही तर काय गरम होतंय का? 2 पोते माती 40,000 रुपयाला विकली. आणि मग कळलं जगात जर माती विकता येऊ शकते तर जगात काही पण विकता येऊ शकते. काय कळलं नाही मला काय? येस 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 येस, अगदी 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 खूप खरं तर आपण काय करतो ही विक्रीची कौशल्य तुमच्या डोक्यात जेव्हा तुम्ही हे काढाल ना की एक एक्झाम आहे आणि तिच्यासाठीच फक्त शिक्षण आहे, ते फक्त डोक्यातनं आपण काढलं पाहिजे. हां, जोपर्यंत ते करतोय आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. पण एखादी एक्झाम जर क्रॅक नाही झाली म्हणजे आयुष्य संपलं असं होत नाही. आणि म्हणून ही विक्रीची कौशल्य, नवीन काय करायचं. एलॉन मस्क नाव ऐकलंय का तुम्ही सगळ्यांनी? ट्विटर विकत घेतलं एलॉन मस्कनं. मी एलॉन मस्कचं एक भाषण ऐकत होतो. तो त्याच्या भाषणात सांगत होता 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशातून विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटनं प्रवास करू. रॉकेट लॉन्च करता येतं पोरांनो. तो म्हणला आम्ही जमिनीवर लँड करू. तो सांगत होता 2050 पर्यंत आम्ही असे रस्ते तयार करू, त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि आपोआप त्या गाड्यांची बॅटरी चार्ज होईल. तो सांगत होता 2050 पर्यंत आम्ही अशी घरं तयार करू, त्या घरांच्या भिंती दगडविटांच्या नसतील, सोलर पॅनलच्या असतील. ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट कर. मला हेवा वाटतो या लोकांचा. काय विचार करायची पातळी आलो. ते म्हणतंय आमचं घरच आमची एनर्जी क्रिएट करेल. आमच्या डोक्यात काय चाललंय? आकडा कुठून टाकायचा, मीटरमध्ये वायर कुठून घालायची, आकडा करायचा. आम्ही कधी या मानसिकतेतनं बाहेर पडणार आहोत?
आपण पण चंद्रयान-3 मध्ये जगाला दाखवून दिलं आम्ही पण संशोधनाच्या क्षेत्रात पुढे आहोत. पण शाळा कॉलेजातल्या आयुष्यामध्ये पोरांमध्ये संशोधनाची भावना निर्माण व्हावी यासाठी आम्ही काय करणार आहोत की नाही? आपण नाविन्य स्वीकारलं पाहिजे. नाविन्य जर स्वीकारलं नाही तर आपण टिकू शकणार नाही. पोरस नावाचा राजा होता आपला, आणि त्याची पहिली जी फळी होती ना लढाईची ती हत्तीची होती. अनेक लढाया पोरसनं पहिल्या फळीच्या जोरावरती जिंकल्या होत्या. पण सिकंदरला कळलं हत्ती युद्धाच्या कामात फारसा चपळ नाही. हत्तीला ते वरातीत ठीक आहे, डोलतंय, रुबाबात चालतंय. हत्तीला वळायचं असलं तर 10 मिनिट विचार करावा लागतोय. त्यात हत्ती जर पिसळला आपलंच सैन्य आपल्याच पायाखाली घेऊन पुढे चालत राहतंय. युद्धाच्या कामामध्ये घोडा चपळ आहे हे सिकंदरानं ओळखलं, आणि ज्यावेळेस पोरसवरती चालून आला त्यावेळेस घोड्यांवर बसून आला. मग आम्हाला कळलं जिंकायचं असेल तर घोडे स्वीकारावे लागतील. आम्ही घोड्यांवर बसलो. घोड्यांवर बसून आम्ही तलवारींना धारी लावल्या, तलवारी चालवायला लागलो. त्याच वेळेस आमच्यावरती मोगल चालून आले. मग आम्हाला कळलं ते येतानाच बंदुका घेऊन आले होते. मग आम्हाला कळलं आता तलवारी उपयोगाच्या नाहीत, आम्ही बंदुका स्वीकारल्या पाहिजेत. आम्ही बंदुका स्वीकारल्या, घोड्यांवर बसून बंदुका चालवायला लागलो. त्याच वेळेस आमच्यावरती ब्रिटिश चालून आले, येतानाच तोफा घेऊन आले. आणि मग आम्हाला कळलं आता तोफा स्वीकाराव्या लागतील. नाविन्य आम्ही स्वीकारतो, पण नाविन्य आम्ही शोधतो का? नवीन काहीतरी करावं याची मानसिकता आमच्यामध्ये आहे का? ही मानसिकता मुलांमध्ये निर्माण व्हावी, मला वाटतं यासाठी काम करावं लागेल. म्हणून पहिल्यांदा पोरांच्या डोक्यातून नोकरी म्हणजे सर्वस्व हा विषय आपण काढायला हवा. आमच्याकडे एक बाग आहे, त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची होती, आणि एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं. आता जागा 1 आहे म्हटल्यानंतर किती जणांना नोकरी मिळणार आहे? एकालाच मिळणार आहे. बाकीचे 999 घरी जाणार आहेत. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हणला काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हटले काय झालं? म्हणले बागेतलं गोरीला माकड मेलंय. लोक जर बागेत नसतील, गोरीला जर बागेत नसेल तर लोक कशी येतील? लोक जर आली नाही तर याचा पगार करायचा कशातनं? काही करा पण याला नोकरी देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली. आमच्या ज्ञानावर विश्वास नाही, आमच्या मनगटावर विश्वास नाही. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटला साहेब मी पडल ते काम करल पण नोकरी तेवढी द्या. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. पोरगा म्हणला पगार आहे ना, मग गोरीला तर गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचा, पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, पगार चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी कॉलेजच्या पोरापुरींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या मुला मुलींकडे बघून हे गोरीला जोर जोरात उड्या मारायला लागले आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडला. वाघाच्या पिंजऱ्यात पडल्याबरोबर याला कळलं नोकरी गेली तरी चालेल, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हे जोर जोरात ओरडायला लागलं. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे का स्वाभिमान शून्य? शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे. मला साहेब बच्चन साहेबांचा हेवा वाटतो. आज किती वय आहे बच्चन साहेबांचं? 83-84 असं काहीतरी वय आहे. आकाशवाणीमध्ये निवेदक पदाची नोकरी मिळावी म्हणून बच्चन साहेब इंटरव्ह्यूला गेले होते आणि आवाज चांगला नाही म्हणून बच्चन साहेबांची नोकरी नाकारली गेली. आवाज चांगला नाही म्हणून ज्याची नोकरी नाकारली तेच बच्चन आवाजाच्या जोरावर आज बॉलिवूडचा शहनशाह बनून मिरवतो. कोविडमध्ये कुणीच कुणाशी नीट बोलत नव्हतं. फोन लावल्यावर पहिल्यांदा पलीकडनं कोण बोलायचं? हा दादा कुणाचा आहे बरं? त्याच्या आईनं त्याला जवळ घ्या, ते दमून जाईल इतकं पळतंय तिकडून तिकडून, त्याला जवळ घ्या ज्याचा असेल त्यानं. कोविडमध्ये त्याला जवळ घ्या म्हणल्यावर ते पळून गेलं. ज्या आवाजाच्या जोरावरती बच्चननं स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं.
आजही तुम्ही टीव्ही लावा, 10 मिनिटाला बच्चन टीव्हीवर आहे की नाही? कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला लावतंय, त्याच पैशातनं परत कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगताय, खरेदी केलेलं सोनं मुथूट फायनान्स मध्ये टाकून कर्जही काढायला लावतंय, आणि कर्जाचे हप्ते फेडताना आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडेच आहे. थंडा थंडा कुठं नाही बच्चन, मला सांगा. मला हेवा वाटतो या लोकांचा. हा कमालीचा जो आत्मविश्वास आहे ना, हा आत्मविश्वास आमच्यामध्ये असला पाहिजे. म्हणून सगळ्या मुलांना सांगतो मी, आत्मविश्वास ठेवा. जंगलाचा राजा कोण आहे रे पोरांनो? सिंह जंगलाचा राजा आहे. मला सांगा, जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण आहे? जिराफ. जंगलामध्ये सगळ्यात धावतो कोण फास्ट? चित्ता. जंगलामध्ये सगळ्यात ताकद कुणात जास्त? अशी लात मारली तर झाड पाडून टाकल. आणि जंगलामध्ये सगळ्यात असं पाऊस पडल्यावर नाचतो कोण छान? आणि जंगलामध्ये गातं कोण छान? कोकिळा. आता त्या सिंहाला कोकिळेसारखं गाता येतं का? हत्ती इतकी ताकद आहे का? चित्ता इतकं धावतंय का? मोरासारखं नाचतंय का? जिराफ इतकं उंच आहे का? आणि मग त्याला जंगलाचा राजा कुणी केलं? त्याचं त्यानंच जाहीर केलंय, मी जंगलाचा राजा आहे. आणि कारण काय माहितीये? कॉन्फिडन्स. असला चालतो सिंह. सकाळी उठून त्याने एकदा सिंह गर्जना दिली, सगळं जंगल नुसतं थरथर कापतंय. चालतच असलं रुबाबातनं, अशी बाण बिन हलून जंगलातले सगळे प्राणी सिंह येतोय बरं का, चला आपलं आपलं लपून बस. कमालीचा आत्मविश्वास आहे सिंहामध्ये. हा आत्मविश्वास आपल्या ठाई असला पाहिजे. अरे लात मारील तिथून पाणी काढू, हा आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे. त्या आत्मविश्वासानं तुम्ही जे काही करायचंय त्याला सामोरं जा. ठरवा आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये नेमकं काय करायचं. आणि पुन्हा सांगतो, तुम्ही सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहात. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यातलं वेगळेपण ओळखता आलं, त्या दिवशी जगणं सुंदर झालं म्हणून समजायचं. मी जेव्हा कॉलेजला गेलो, माझ्या सरांनी मला विचारलं, कॉलेजचा गॅदरिंगचा माहोल होता, आणि सरांनी मला विचारलं, गणेश तू गॅदरिंग मध्ये भाग घेणार का? म्हटलं हा घेणार. म्हटलं काय करणार? मी म्हटलं मी सूत्रसंचालन करतो. ते म्हटले तुला MBA जर ह्युमन रिसोर्स मध्ये करायचंय ना, तू इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी करू नये, तू ग्रुप ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. 10 लोकांना बोलवलं पाहिजे, त्यांचं सॉर्ट अनालिसिस केलं पाहिजे, त्यांना योग्य ती संधी दिली पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे. करणार काय ग्रुप ऍक्टिव्हिटी? गायला गाळा लागतो, आमच्याकडे नरड आहे. डान्स बिन्सचा आमचा कुठून कुठून संबंध नाही. ग्रुप ऍक्टिव्हिटी करायची काय? बोलण्याच्या जवळचा प्रांत म्हणून आम्ही ताई नाटक बसवायचं ठरवलं. मी नाटक लिहायला घेतलं, 10 दिवस माझ्याकडनं नाटक लिहून झालं नाही. आमच्या वर्गात एक पोरगा होता बीडचा, मला म्हणला दादा तू नाटक लिहायच्या फंदात पडू नको. म्हटलं का? म्हणलं आपण पुण्यात आहोत, इथं कंटेंट पेक्षा ग्रामर महत्वाचं असतं. म्हटलं बाणातला न कन्नळातला न. म्हटलं तू पुरातन काळातली कथा शोध, त्याच्यात कॅरेक्टर टाकायचे आणि नाटक करायचं. म्हटलं यानं काय होतं? म्हटलं यात आपल्या अंगावर कोण येत नाही. कुणी जर विचारलं ना हा डायलॉग असा कसा, त्याला म्हणायचं जा व्यासांना विचार, वाल्मिकीला विचार, आपल्यावर येत नाही. म्हटलं ठीक आहे. आम्ही नाटक बसवायचं ठरवलं. प्रसंग निवडला द्रौपदीचं वस्त्रहरण. आता नाटकात काम करायला द्रौपदी पाहिजे मुख्य भूमिकेत. मी 4-5 पोरांना घ्यायचो, वर्गातल्या मुलींकडे जायचो आणि त्यांना विचारायचो तुम्ही नाटकात काम करणार का? एक 5-10 मुली हात वर करायच्या, आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत. मुलींचा पुढचा प्रश्न असायचा, रोल काय करायचा नाटकात? आता कुणी सांगायचं द्रौपदीचा रोल करायचा? हिनं तिच्याकडे बघायचं, तिनं हिच्याकडे बघायचं. हळूच एखादं पोरग पुढे यायचं आणि म्हणायचं ताई तुला द्रौपदीचा रोल करायचा. एकही पोरगी द्रौपदीचं काम करायला तयार नाही. सगळ्या मुली म्हणायच्या द्रौपदी व्हायला हरकत नाही, पण कृष्ण जर स्टेजवर वेळेवर आला नाही तर काय करायचं म्हटलं. आणि कृष्णाची गॅरंटी कुणी द्यायची वेळेवर येते की नाही? आमच्या वर्गात एक गोरगोमट पोरग होतं, दिसायला एकदम सुंदर. आमच्या सुदैवानं त्याच्या दुर्दैवानं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता. त्याला म्हटलं नाटकात काम करणार का? म्हटलं रोल काय करायचा? म्हटलं द्रौपदी. म्हणला डोक्याचं कसं करणार? म्हटलं विग आणून लावू, छान दिसशील. तो म्हणला तुम्ही विग आणून लावा, असला रोल करतो म्हणला द्रौपदीचा. 4 पिढ्या म्हणला पठ्ठ्याच्या नाटकात काम करतात, पण माझी एक अट आहे. म्हटलं काय? म्हटलं मी द्रौपदी व्हायला तयार आहे, पण दुर्योधनाला सांगून ठेवा फार एक्साइट व्हायचं नाही. त्याला म्हटलं दुर्योधन माझ्या ऐकण्यातला आहे, काळजी करू नको. आम्ही सगळे कॅरेक्टर शोधत होतो, आम्हाला भीम सापडत नव्हता. भीम जरा धष्टपुष्ट पाहिजे, आम्ही सगळे किडकिडीत शरीरयष्टीचे.
कॉलेजच्या बाहेर एक पोरग रोज बुलेटवर चक्रा मारायचं. त्याला मी म्हटलं बाहेर चक्रा मारून काहीच होत नसतं, आत यावं लागतं कॉलेजमध्ये. तो म्हणला मला कोण एंट्री देणार? म्हटलं नाटकात काम करणार का? म्हटलं रोल काय करायचा आहे? म्हटलं आमच्या सरांनी आम्हाला शिकवलं आहे, यस फॉर स्ट्रेंथ अँड ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी. पिळदार शरीर यष्टी आहे, तुला शोभल असं काम देतो, तू भीमाची भूमिका करायची. हे म्हणला मी भीम होतो, पण द्रौपदी कोण आहे सांग म्हटलं. त्याला म्हटलं वर्गातली सगळ्यात सुंदर मुलगी द्रौपदीच्या भूमिकेत आहे. ते एवढं खुश झालं साहेब, पदर खर्चानं गदा घेऊन आलतं नाटकात काम करायला. आम्ही सगळे कॅरेक्टर शोधले, आम्हाला 5 पांडवांपैकी एक कमी पडत होता. तो कुठून आणायचा? वर्गात पहिल्या बाकावर बसणार एक पोरग होतं, ज्यानं आयुष्यात अभ्यास सोडून दुसरं काही केलं नाही, कायम फक्त अभ्यास. कधी मैदानावर खेळायला नाही, कधी पिक्चरला नाही. आम्ही त्याला पिक्चरला घेऊन गेलो ना, त्यानं 2 वर्षात कधी शिट्टी वाजवली नाही. 1 रुपयाची शिट्टी घेऊन यायचं पिक्चरला येताना, आणि खूप मोह झाला असं खाली बघून शिट्टी वाजवायचं. मान वर करून कधी बोललं नाही. त्याला म्हटलं दादा नाटकात काम करणार का? म्हटलं रोल काय करायचा? म्हटलं आपल्या सरांनी आपल्याला शिकवलं आहे, यस फॉर स्ट्रेंथ अँड ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी. तुला शोभल असं काम देतो. तो म्हटला मी तू देईल ते काम करेल, पण मला मान वर करून बोलता येत नाही. त्याला म्हटलं मानच वर करायची नाही, 5 पांडवांपैकी एकाची भूमिका तू करायची. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं का शर्मेनं मान खाली घालायची, नाटक संपेपर्यंत वर करायची नाही. म्हटलं मी आयुष्यभर हेच करत आलोय. म्हणलं नाटकात पण हेच करायचं. नाटक सुरू झालं. सगळ्यांना माहित होतं द्रौपदीच्या भूमिकेत मुलगा मुलीचा रोल करतोय, फक्त भीमाला माहित नव्हतं. भीमाला वाटायचं एवढी सुंदर द्रौपदी, आणि दुर्योधनाचं दुःशासनाचं काय चाललंय. दुर्योधन दुःशासन वस्त्र हरणारा पुढे निघाले का भीम त्यांच्या मागच गदा घेऊन. ते दुर्योधन प्रचंड घाबरलेला. दुर्योधनाला म्हटलं तू पुढं हो, फक्त द्रौपदीच्या पदराला हात लाव, कृष्ण येतोय, प्रकरण मिटतंय. दुर्योधन म्हणला इतिहासात काय झालं ते झालं, तुम्ही भीमाला पकडा, त्याशिवाय आपण द्रौपदीच्या नादाला लागत नाही म्हटलं. भीमाला म्हटलं लका गप, कृष्ण येईपर्यंत दम धर. भीमानं अशी गदा फिरवली, म्हटला मागे काय घडलं ते घडलं, आता नाही. जोपर्यंत हा पठ्ठ्या स्टेजवर आहे आणि आपल्या हातात गदा आहे, तोपर्यंत द्रौपदीचं वस्त्रहरण होत नसतंय म्हटलं. आता म्हटलं करावं काय? आमच्या दुर्योधनाची तब्येत जरा बरी होती. आम्ही म्हटलं दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडू. हल्ली आपण बघतो साहेब कुणी कुणाची मदत घेत, आम्ही दुर्योधनाची घेतली म्हणून काय. आम्ही दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायला गेलो, आणि भीमानं जी गदा फिरवायला सुरुवात केली, फिरवता फिरवता चुकून द्रौपदीच्या विग मध्ये शिरलं. त्याला म्हटलं शिरू दे, उचलू नको. त्याला राहावे ना. त्यानं जी गदा उचलली, द्रौपदी एकीकडं विग एकीकडं. सगळं सभागृह हसायला लागलं. मला तर इतकं वाईट वाटलं. म्हटलं पहिलं वर्ष, पहिलं नाटक, नाटकाचा कार्यक्रम झाला, आमच्या चौघांच्या माना शर्मेनं खाली गेल्या. आणि आश्चर्य असं, आत्तापर्यंत ज्याची मान खाली होती त्यानं वर बघितली. बरं त्यानं इकडं तिकडं बघायचं तर द्रौपदीकडे बघतंय. त्याला सांगितलं होतं नाटकात तू एक शब्द बोलायचा नाही. माईक जवळ गेला आणि म्हणला द्रौपदी तू बालाजीला कधी गेलती म्हटलं. त्यानंतर कॉलेजमध्ये ज्या वर्षी नाटक झालं, हे पोरग लीड रोलला असायचं, आणि आम्ही 2-4 जणांनी ते सांगन तेवढंच बोलायचं, ते सांगन तेवढंच ऐकायचं. इथं बसलेली सगळी माणसं एकमेकांपेक्षा वेगळी आहेत. कधीतरी मान उंच करा आणि थोडंसं धाडस दाखवा, आयुष्य खूप सुंदर आहे. आता शेवटचे 2 मिनिट घेतो. हे आयुष्य परत कधीच मिळणार नाही. आणि देव किती सुंदर वागलाय हो. जन्माला येण्याचे संकेत 9 महिने आधी देतो, जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी देत नाही. समजा जाण्याचे संकेत जर 9 मिनिट आधी मिळाले असते तर, किंवा 9 महिने आधी जर आपल्याला पत्र आलं असतं, हां तुमचं आटपलं, हिशोब करून घ्या, काय परिस्थिती झाली असती. निसर्गाचे 2 नियम आहेत. येण्याचे संकेत देतो, जाण्याचे देत नाही. येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. म्हणून जगून घ्या, योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करा. पोरांच्या शिक्षणासाठी महिनाकाठी एखादे 400-500 रुपये पुस्तकांना वगैरे खर्च, काही बिघडत नाही. योग्य ठिकाणी देण्याची दानत ठेवा. पोरांना योग्य चांगल्या कार्यक्रमांना घेऊन जा, चांगल्या व्याख्यानांना, कीर्तनांना, प्रवचनांना, चांगल्या चित्रपटांना मुलांना घेऊन जा. सॅम बहादूर पिक्चर बघितला का? सर मानेकशॉ यांच्या आयुष्यावरती आलेला.
काय चित्रपट आहे, असे चित्रपट पोरांना दाखव. त्या सॅम बहादूर मधला एक प्रसंग बघितला, एक ज्युनियर ऑफिसर चुकून सिनियर ऑफिसरला सॅल्यूट करत नाही आणि मग सिनियर ऑफिसर त्या ज्युनियरला शिक्षा देतात की तू मला सॅल्यूट केला नाही ना, तुला आता पनिशमेंट आहे, तू 1000 वेळा मला सॅल्यूट करायचा. तो ज्युनियर सिनियरला 1000 वेळा सॅल्यूट करत असते आणि तिथून माणिकशॉ चाललेले असतात. माणिकशॉ थांबतात आणि विचारतात हे काय चाललंय. तो सिनियर सांगतो यानं मला सॅल्यूट केला नाही, मी त्याला पनिशमेंट दिली आहे, यानं मला 1000 वेळा सॅल्यूट करायचा. माणिकशॉ म्हणतात आर्मीमध्ये शिस्त असते, शिस्तीशिवाय आर्मी चालत नाही. तुम्ही दिलेली पनिशमेंट अगदी योग्य आहे, यानं तुम्हाला 1000 वेळा सॅल्यूट केलाच पाहिजे. पण आर्मीमध्ये दुसरा पण एक नियम आहे. म्हटले काय? सॅल्यूटचा स्वीकार हा सॅल्यूटनच करायचा असतो. ते 1000 वेळा सॅल्यूट करल, पण ते स्वीकारताना तुम्ही 1000 वेळा सॅल्यूट करायचा. काय जगली होई माणसं, हे पोरांना दाखवा. माणिकशॉ जेव्हा ऍडमिट होते आर्मी हॉस्पिटलमध्ये आणि देशाचे राष्ट्रपती होते अब्दुल कलाम साहेब. कलाम साहेब त्या दौऱ्यावर असताना त्यांना कळलं की माणिकशॉ इथे ऍडमिट आहेत. भेटायला गेले, कॉटवरती झोपून होते, हलताही येत नव्हतं. तिथे एक छोटासा स्टूल मांडला आणि त्या स्टूलवरती जाऊन कलाम साहेब बसले. विचारपूस केली आणि जाताना माणिकशॉंना म्हटले, फील्ड मार्शल तुम्ही आर्मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहात, काही तक्रार असेल ना मला नक्की सांगा. काय उत्तर द्यावं माणिकशॉंनी? ते म्हटले प्रेसिडेंट माझी एकच तक्रार आहे. म्हटले काय? देशाचे प्रेसिडेंट समोर उभे असताना फील्ड मार्शल माणिकशॉ आता उठून उभं राहून तुम्हाला सॅल्यूट करू शकत नाही, एवढीच माझी तक्रार आहे. आपण कधी सांगायचं पोरांना? हे चांगले चित्रपट येतात, चांगले चित्रपट दाखवा, चांगल्या नाटकांना घेऊन जा, चांगल्या व्याख्यानांना कीर्तन प्रवचनांना घेऊन जा, चांगल्या माणसांसोबत आपल्या लेकराबाळांची ओळख करून द्या, त्यांच्या गाठी बिठी घालून द्या. एखादा चांगला उद्योजक व्यावसायिक असेल त्याची आणि पोराची कधीतरी भेट घालून द्या. एखाद्या अधिकाऱ्याकडे घेऊन जा, साहेब तुम्ही कसा अभ्यास केला, जरा सांगा, जरा बोला. प्रत्येक गोष्टीत यश मिळेलच असं नाही, संकट येतील, पण त्या संकटांच्या समोर छाती काढून उभं राहण्याचं धाडस आपण आपल्या लेकरांमध्ये निर्माण करतो का? छोट्या छोट्या संकटांनी पोरं गर्भगळीत व्हायला लागली. अहो पुण्यामध्ये जे विद्येचं माहेरघर समजलं तो पुणे, आता पोलिसांनी कारवाई केली, 2500 किलो ड्रग्ज सापडलं. आणि पुण्यात गेलेली पोरं कोण आहेत? तुमची माझी खेड्यापाड्यातली पोरं जाऊन आज तिथे शिक्षण घेत आहेत. 2500 किलो ड्रग्ज जर पुण्यात सापडत असेल, पोरांच्या आजूबाजूला अनेक प्रलोभन आहेत, पोरांच्या आजूबाजूला अनेक गोष्टी आहेत, याच्यापासून त्यांनी बाजूला राहावं असं वाटत असेल तर चांगल्या गोष्टी पोरांच्या समोर मांडायला नकोत का? त्या पोरांच्या समोर मांडाव्यात, यासाठी सातत्यानं प्रयत्न करा. म्हणून जाताना मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे, मुलांच्या वरती आसूड घेऊन त्यांच्या पाठीमागे राहून आपण त्यांना कंट्रोल करू शकत नाहीत. त्यांच्या हातात चांगल्या गोष्टी देऊन, एनर्जी कॉन्झर्वेशनचा नियम आहे, एनर्जी नव्यानं क्रिएट होते का? ती डिस्ट्रॉय होते का? ती क्रिएट पण होत नाही आणि डिस्ट्रॉय पण होत नाही, ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये डायव्हर्ट होते. आता ही पोरं इथं उड्या मारतायत, हातपाय बांधून त्यांचं उड्या मारणं नाही बंद करता यायचं, तुम्हाला त्यांना बाहेर घेऊन जावं लागेल. माझ्या बोलण्याचा अर्थ कळतोय का? तुम्हाला त्यांना बाहेर घेऊन जावं लागेल, त्याला सांगावं लागेल इथे उड्या मारणं योग्य नाही, आता बाहेर उड्या मार, मी बघते. तुम्ही त्यांच्या एनर्जीला डिस्ट्रॉय करू शकत नाही, तुम्हाला डायव्हर्ट करावं लागेल त्या एनर्जीला. एखादं पोरग जोर जोरात ओरडतंय, तोंडात गोळा घालून तुम्हाला त्याचं ओरडणं बंद नाही करता यायचं, त्याला सांगावं लागायचं ओरडायचंय ना, हा जरा सुरात ओरड, मी सूर लावतो, कदाचित लोक म्हणतील तू गातोय. एखादं जोर जोरात शिव्या देत आहे, हाणून मारून त्याच्या शिव्या देणं नाही बंद करता यायचं, त्याला सांगावं लागेल बाबा इथं नाही बरं का, थांब आपण देऊ ना, पण कोणत्या, कशा, कुठे, कधी, याचं काहीतरी प्लॅनिंग करूयात. मुलांच्या एनर्जीला डायव्हर्ट करण्याचं स्किल पालक म्हणून तुम्हाला मला आत्मसात करावं लागेल. आणि तर आपण या मुलांना काहीतरी उज्ज्वल भविष्य देऊ शकू. याच पोरांच्या खांद्यावरती मशाली ठेवून आपण भारताला महासत्ता करण्याचं स्वप्न बघतोय. या पोरांच्या हातात काय द्यायचं, या मुलांना कशा पद्धतीनं घडवायचं, पालक शिक्षक म्हणून तुमची माझी जबाबदारी काय आहे, मला वाटतं याचा विचार करा. तुमच्यापैकी जर कोणी शिक्षक असेल तर शेवटचे 2 मिनिट मला शिक्षकांसाठी बोलायचं. शिक्षकांसाठी मला एवढंच सांगायचं आहे, पालकांनी मोठ्या आशेनं मुलं तुमच्या स्वाधीन केलेली आहेत. पालकांनंतर किंवा पालकांहूनही काकणभर जास्त पोरांचं शिक्षकांवरती प्रेम असतं. आजही आपल्याला प्राथमिक शाळेत शिकवणारे शिक्षक आठवतात की नाही? काय सुंदर करिअर आहे हो शिक्षक म्हणून. या सगळ्या पोरांचं भविष्य तुमच्या हातात आहे, मनापासून काम करा. मी जेव्हा स्वच्छता अभियानात काम करायचो, शाळेत जायचो, मुलांना सांगायचो स्वच्छ राहा, तिथल्या शिक्षकांना भेटायचो आणि त्या शिक्षकांच्या
शिक्षकांना सांगायचो, हे गव्हर्नमेंटनं दिलेले स्वच्छतेचे 6 संदेश आहेत, शाळेत लावा, मुलांकडनं पाठ करून घ्या आणि नुसते पाठ करून घेऊ नका, मुलांना स्वच्छ राहायला शिकवा, असं आम्ही बोलायचो शिक्षकांसोबत. एका शिक्षिकेनं इतकं मनावर घेतलं, दुपारच्या सुट्टीत जेवणाचा डबा उघडायच्या आधी सगळ्या पोरांना शिक्षिका सांगायच्या, चला हात धुवा. स्वतः बादली भरून पाणी आणायच्या, मग न त्या पोरांच्या हातावरती ओतायच्या. प्रत्येक पोराला त्या बाईंनी हात धुवायला शिकवलं. एक पोरग जरा उन्हाळ होतं, हातच धुवायचं नाही. बाई छडी घेऊन त्याच्या मागं पळायच्या, हात धु. इकडून तिकडून ते पोरग हात धुवायला शिकलं आणि गडबड अशी झाली, हात धुवायचं आणि बाईंच्या पदराला पुसायचं. बाई म्हणल्या, कुठून अवदस सुचली आणि याला हात धुवायला शिकवलं. बाई मुख्याध्यापकांकडे गेल्या आणि म्हटलं, सर एक पोरग हात धुवायचं नाही, 8 दिवसापासून ते हात धुवायला शिकलंय, पण गडबड झालीय, ते माझ्या पदराला हात पुसतंय, सगळी साडी खराब करतंय आणि ऐकत नाही. मुख्याध्यापक म्हटले, बाई काळजी करू नका, उद्या आपण त्याच्या आईला शाळेत बोलूयात. दुसऱ्या दिवशी त्याच्या आईला शाळेत बोलवलं आणि आईला विचारलं, का हो तुमचा मुलगा रोज जेवणाच्या अगोदर स्वच्छ हात धुतो का? आई म्हटली, एरवी नव्हता धुत, पण 8 दिवस झाले बघते रोज हात धुतो. आणि पुसतो कुठे? तिथे काही नॅपकिन, टॉवेल, रुमाल काही ठेवलेलं असतं? आई म्हणली, कशाचं नॅपकिन आणि टॉवेल साहेब, तिथं रांजणावर हात धुताय आणि माझ्या पदराला येऊन हात पुसताय. मुख्याध्यापकांनी विचारलं, आई आणखी काही बदल तुमच्या मुलात झालाय का? म्हणे, आणखी एक बदल झालाय. मी शाळेत जायला निघाले, मी शेतावर जायला निघाले का पोरग माझ्याकडे पळत पळत येत आहे आणि म्हणते, आई तू असा शेतावरती जाताना पदर कमरेला खोचून जाते, असा पदर कमरेला खोचायचा नसतो. आमच्या बाई कशा टापटीप पिन करून येतात, तशी पिन करून शेतावर जायचं. माझे केस विस्कटलेले असायचे, कधी आंबाडा बांधलेला असायचा. माझं पोरग मला म्हणते, आई असा आंबाडा नसतो बांधायचा. आमच्या बाई कशा छान विणी करून येतात, तशी विणी करून शेतावरती जा. तेव्हा ते मुख्याध्यापक त्या बाईंना म्हटले, बाई तुम्ही किती नशीबवान आहात, हे पोरग घरी गेल्यानंतर त्याच्या आईमध्ये त्याच्या बाईंना बघतं आणि शाळेत आल्यानंतर त्याच्या बाईंमध्ये त्याच्या आईला बघतं. याच्यापेक्षा काय करिअर असेल हो मला सांगा. म्हणून शिक्षकांनी मुलांच्या जडणघडणीसाठी मनापासून काम करा. चितळे मास्तर नावाचं एक प्रकरण आहे, पु ल देशपांडेंनी लिहिलं. चितळे मास्तर एक सांस्कृतिक भवन उभारावं रिटायरमेंट नंतर, त्यासाठी देणगी गोळा करत होते. आपल्या विद्यार्थ्यांकडे जायचे आणि त्यांना सांगायचे की आपण शाळेत असं सांस्कृतिक भवन उभारतोय. चितळे मास्तरांची सवय होती, दुसऱ्या वर्गात शिकवायला निघाले म्हणजे वर्गात येतानाच चपला बाहेर काढायचे आणि मग वर्गात यायचे. आणि तास संपला आणि दुसऱ्या वर्गात जायला निघाले का बहुतेक वेळा चपला ह्याच वर्गात विसरायचे आणि तशीच पुढे निघून जायचे. एखादा विद्यार्थी त्या चपला उचलायचा, गुरुजींच्या मागं मागं दुसऱ्या वर्गात जायचा आणि चितळे मास्तर म्हणायचे, अरे रामाच्या पादुका भरतानं 14 वर्ष सांभाळल्या, तुला माझ्या तासभर तिथं सांभाळता आल्या नाही, आला माझ्या मागे. आणि हा जेव्हा ते देणगी गोळा करत होते, मुंबईला एका विद्यार्थ्याकडे गेले, गप्पा मारल्या आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे मास्तर जेव्हा जायला निघाले तेव्हा आपल्या चपला वरच्याच मजल्यावरती विसरून आले. मोटारीमध्ये गुरुजी बसणार, विद्यार्थ्याचं लक्ष पायांकडे गेलं आणि म्हटले, मास्तर परत चपला विसरले, थांबा मी घेऊन येतो. विद्यार्थी पळत पळत वरती जातो, गुरुजींच्या चपला घेऊन खाली येतो. आणि पु ल देशपांडेंनी त्या कथेचा समारोप इतका सुंदर केलाय. पु ल देशपांडे म्हणतात, त्या विद्यार्थ्याला चपलांच्या ढिगांमधून चितळे मास्तरांच्या चपला शोधणं फारसं अवघड गेलं नाही, कारण ज्या चपलांचे तळवे सगळ्यात जास्त घासलेले त्याच मास्तरांच्या असल्या पाहिजेत हे समजून त्यानं त्या चपला उचलल्या. काय डिवोशन होतं शिक्षकांचं. विद्यार्थ्यांच्या प्रती शिक्षकांचं सुद्धा हे डिवोशन असलं पाहिजे. आणि म्हणून पोरांच्या भविष्यावरती बोलत असताना कुणीही असं भविष्य प्रेडिक्ट करू शकत नाही की असं 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 होऊ शकेल, पण त्यांना पोषक वातावरण निर्माण करणं पालक, शिक्षक, समाज आपल्या सगळ्यांची ती नैतिक जबाबदारी आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी काय ठेवायचं याचाही विचार करा. येणाऱ्या पिढ्यांसाठी फक्त पैसे कमवू नका. शेवटचा 1 मिनिट घेतो. नाहीतर खूप पैसे असतील पण मुलांकडे आरोग्य शिल्लक नसेल. मुलांच्या आहाराकडे लक्ष द्या. आज अशी परिस्थिती आहे, कुठेही गेलं तर पाण्याची बोटल असते कोणत्याही कार्यक्रमात. मला आठवते, मी जर गावाकडे गेलो ना, पाणी प्यायचं होतं म्हणून बाटलीचा विषय काढला. गावाकडे जर मी गेलो, गुडघे टेकून नदीला पाणी पिलेलं मला आठवते पवार साहेब. तुम्ही सगळेजण नदीला असे गुडघे टेकून पाणी पिलेलं आठवते की नाही? वाळू बाजूला करायची आणि झऱ्याला तोंड लावायचं. आता कोणत्या नदीला तुम्ही पाणी पिऊ शकता का? प्रत्येक
म्हणजे इतकं निसर्गाला नेऊन ठेवलं ना आम्ही. पोरांसाठी, येणाऱ्या पिढ्यांसाठी चांगला निसर्ग शाबूत ठेवणं ही सुद्धा पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. आज प्रत्येक कार्यक्रमात पाण्याची बॉटल आहे. मला आठवतंय पूर्वी जर व्याख्यानाला गेलो, टेबलवर तांब्यावर फुलपात्र. आता तांब्यान फुलपात्र राहिलंय का? फार फार तर सुपारीन साखरपुड्यात असेल. काही दिवसानं तिथं सुद्धा दिसणार नाही. गुरुजी सांगतील, मुलाचे मामा बाटली घेऊन या. इथपर्यंत येऊ देऊ नका. झाडं लावा, वाढवा. शाळेत झाडं असली पाहिजे, घराच्या बाहेर असली पाहिजेत. आम्ही झाडं लावली पण निवळ फॉर्मॅलिटी म्हणून लावली. वाढदिवसाला झाड लावायचं, पेपरला फोटो, तिसऱ्या दिवशी पेपर गायब, झाड गायब. कुणाला फसवतोय आम्ही? सकाळी कार्यकर्त्यांनी झाडं लावायची, दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची, संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या खायच्या. फिट्टम फाट. कुणाला फसवतो आम्ही सगळे? मला वाटतं निसर्गाच्या संदर्भात आम्हाला जागृत राहता येईल का ह्याचा विचार करा. आणि माणूस एकमेव प्राणी आहे, त्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाही. इतर प्राणी पक्ष्यांची नाळ थोडी बहुत तरी निसर्गासोबत जुळू नये. माणूस एकमेव आहे, जुळूनच घ्यायला तयार नाही. एक तरी कावळा ताई तुम्ही ओव्हरवेट झालेला बघितलाय का? वजन वाढलंय, टेन्शन मध्ये आलाय आणि घिरट्या घालतोय. उद्यापासून डाएट 2च 10 करायचे, भाताला शिवायचं पण नाही. मी माणसं सांगू किती? निसर्गासोबत जुळून घ्या. आणि ज्या ज्या पोरांची परिस्थिती थोडीशी नाजूक असेल त्यांच्यासाठी सांगून मी थांबतो. अजिबात रडायचं नाही, लढायचं. तुम्ही गरिबीत जन्माला आला ही तुमची चूक नाही, पण तुम्ही जर गरिबीत मेलात तर ती मात्र आपली चूक आहे. मिर्झाराजे सोबत तह झाला, 23 किल्ले दिले मिर्झाराजेंना. आणि औरंगजेबाला भेटायला जाताना शिवाजीराजे एकटे गेले नाहीत, एवढ्याशा संभाजीराजांना सोबत घेऊन गेले. आणि मधल्या प्रवासामध्ये शिवाजीराजांचं आणि संभाजीराजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत. काय बोलले का असतील? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत जिंकणं बघितलं, आतापर्यंत यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला आमच्या सोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला. आणि थोडीशी गम्मत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढासा संभाजी राजा. पण माहित होता आता तहात दिलेत, गेल्यावर घेऊ की परत एक एक. लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं, या मातीनं जगाला शिकवावं. आज आपण संभाजीराजांना छावा म्हणतो. साहेब, छावा कुणालाही म्हणत नाहीत, त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. बाप सिंह आहे म्हणून छावा जन्माला आला. आपल्या पोटी जर चांगली पोरं जन्माला यावीत असं वाटत असेल, त्यांनी चांगलं कर्तृत्व करावं असं वाटत असेल, वेळ द्या, संस्कार द्या आणि त्यांच्यासाठी काय करायचं याचा थोडासा सारासार विचार करा. मुलांनी आपल्या आईवडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवा, आपल्या आईवडिलांना आनंद वाटेल असं काय करता येईल याचा विचार करा. मी ज्या घरात राहिलो ना पुरींनो, आमचं घर पत्र्याचं होतं आणि पत्रा असा होता आमचा, वर हात केला का पत्र्याला हात लागायचा. मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची ना आपलं एकटंच पत्र्याचं का? आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. मी म्हणायचो, शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, कार्ट्या नशिबवान आहेस, पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो, का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही, खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायची. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. लवंगी फटाकड्याचा जर पुढा आणला ना, अख्खी लढ कधी एकखटी वाजवली नाही. एक एक फटाका सुट्टा करून वाजवण्यातली मजा काय असते ती जवळून अनुभवली. आकाशकंदील कधीच विकत आणला नाही. ताईनं खराट्याच्या काड्या आणायच्या, दादानं रंगीत कागद आणायचा, आईनं खळ करून द्यायची, आकाशकंदील तयार करायचा. झेंडावंदनला जसा झेंडावर जातो तसा आकाशकंदील वरती वरती जायचा. वडील एक चॉकलेट आणायचे, माझ्या मोठ्या बहिणीच्या हातात द्यायचे, म्हणायचे, कावेरी गणेश आणि तू अर्धा अर्ध करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायची, एक मोठा आणि एक छोटा. ताई चॉकलेटचा छोटा भाग मला द्यायची, छोटा भाग स्वतःला ठेवायची
आणि मोठा भाग मला द्यायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळ्या एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात. म्हणून या गोष्टी, हा संस्कार आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न करा. जाताना इतकंच सांगतो, आयुष्य खूप गोड आहे आणि त्या गोड आयुष्याचा आनंद घ्या. मी एक पुस्तक लिहिलं सुख नावाचं. त्याच्यावर एक वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढं ढकलावं, ढकलता येणार नाही. घरी गेल्यावर वाटलं परत ऐकावं, परत ऐकता येणार नाही. आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करता येत नाही आणि आयुष्याचा कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही. जे क्षण वाट्याला आले ते आनंदानं जगायचे. कबीरांचा दोहा आहे, देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खूटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी वाले. जरा दमन घ्या, जरा वेळ काढा. परवा एक जण मला म्हटला, मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हटलं सोडून दे, श्वास घ्यायला वेळ नाही, आम्ही जगतो कशासाठी? नाही, मला यायचं होतं बरं का, पण वेळच मिळाला नाही. असं करू नका. वेळ काढा, स्वतःच्या जगण्यावरती लक्ष द्या. श्वासासाठी माणसांना मी धडपडताना बघितलेलं आहे. तुम्ही नीतू मांडके नाव ऐकलंय का? ऐकलंय का? हृदयरोग तज्ज्ञ. त्यांच्या पत्नी अलका मांडके भूलतज्ञ. दोघंही पुण्यातल्या बीजे मेडिकल कॉलेजला शिकले आणि पुढे जाऊन हे हृदयरोग तज्ज्ञ झाले आणि अलका मांडके भूलतज्ञ झाल्या. एक दिवशी प्रवासात असताना हसत हसत नीतू मांडके अलका मांडकेंना म्हटले, अलका, हजारो ऑपरेशन केले, बाळासाहेब ठाकरेंची शस्त्रक्रिया पण मी केली, कधी जर मलाच अटॅक आला तर? कोणत्या बाईला असं बरं वाटतं का नवऱ्यानं बोललेलं? पटकन तोंडावर हात ठेवला. नीतू, असं बोलू नये. डॉक्टर म्हणतात, असं कुठं लिहिलंय का डॉक्टरला अटॅक येत नाही? मला आला तर? अलका मांडके म्हटल्या, तूच सांग मग काय करायचं. नीतू मांडके म्हटले, अँजिओप्लास्टी करावी लागली, अमुक अमुक स्टेन वापर. जर बायपास करावं लागलं, अमुक अमुक तज्ज्ञाला बोलव. आणि जर हृदय ट्रान्सप्लांट करावं लागलं, तुर्तास इथे करू नको, नंतर बघूयात काय ते. आणि हसत हसत नीतू मांडके म्हटले, अलका, ऑपरेशन कुणी करायचे ते करू दे, पण भूल मात्र तूच द्या. अलका मांडके लिहितात, मला आयुष्यातही वाटलं नव्हतं असा प्रसंग कधीतरी फिरून येईल. एक दिवशी फोन आला, अलका, छातीत चमक आली आहे, जवळ हिंदुजाला मी ॲडमिट होतोय, जिथे असशील तिथून ये. अलका मांडकेंनी सगळी कामं ठेवली, हिंदुजाला पोहोचल्या. ज्या हातांनी हजारो ऑपरेशन केले, हजारो लोकांचे प्राण वाचवले, ते नीतू मांडके हिंदुजाच्या दारात पोहोचले. गाडीतनं खाली उतरले, वॉचमॅनच्या गळ्यात हात घातला, मी नीतू मांडके, स्ट्रेचर बोलव. ICU मध्ये नेलं. हजारो ऑपरेशन करणारे नीतू मांडके लहान मुलासारखे स्ट्रेचरवरती होते, डोळ्यानं खुणवत होते, आता हे करा ते करा. तेवढ्यात अलका मांडके आल्या. अलका मांडकेंचा हात हातात घेतला आणि नीतू मांडके म्हटले, अलका, यातून मी वाचेल असं मला वाटत नाही. नीतू, असं बोलू नको. ऑपरेशनची तयारी झाली, ठरल्याप्रमाणे अलका मांडकेंनीच भूल दिली. पुढचे 3 दिवस जगभरातले डॉक्टर येत होते, फोनवर बोलत होते, हजारो लोक भेटायला येत होते. श्वासासोबत नीतू मांडके झगडत होते. 3ऱ्या दिवशी पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि हजारो लोकांचे प्राण वाचवणारे नीतू मांडके हृदयविकाराच्या झटक्यानं गेले. देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खुटी. एकदा निरोप आला, सगळ्यांना जावं लागतं. जे क्षण आनंदानं आहेत ना, ते आनंदानं जगायला शिका. म्हणून मी नेहमी सांगतो व्याख्यानात, हसत राहा. आल्यापासून मी दोघं तिघं बघतोय, हसलेच नाहीत. हसावं वाटलं तरी शेजारी बघणार, तो हसतोय का? बरं, हसायला काय पैसे द्यावे लागतात का? बरं, माणसालाच हसता येते ताई, जनावरांना हसता येतं का? तुम्ही शेणकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय का? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? साहेब, तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलंय? ज्या दिवशी गाढव हसायला सुरू करल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा काय असेल. तुम्ही सगळेजण आलात, मला ऐकलत, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. चंद्रपूरकरांनी हे प्रेम दाखवलं त्याबद्दल तुमच्या ऋणात राहणं मी पसंत करेल. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स, कीप स्माइलिंग. थँक्स लॉट. इंदुरेकर महाराज कीर्तन, आपले कीर्तन, इंदुरेकर महाराजांचे कीर्तन.
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.